दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू कंपल्सरी पाठवायचा आहे. जर सामन्याला जाणीवपूर्वक विलंब झाला तर संयोजन समितीने सांगितले की त्या संघाला पॅनलाइज केले जाईल. त्यामुळे कुठलाही संघ इथं विलंब करणार नाहीये. जसे आयोजकांची जबाबदारी तसे आपल्या सर्वांची देखील जबाबदारी आहे. कारण एक शेड्यूल जे आहे ते आपण प्रकाश झोताच्या अगोदर संपलं पाहिजे आणि त्यानंतर मग आपण दुसऱ्या शेड्यूलकडे जाणार आहोत. परंतु आता नरेश डुबे आमच्याबरोबर जॉईन होत आहेत, तर जाऊया एक अलंकारिक शब्दांचा. हॅलो, थँक्यू प्रशांत सर, थँक्यू मामा. पार्थ दादा पवार यांच्या वाढदिवस आणि वाढदिवसाचे औचित्य पार्थ दादा पवार फाउंडेशनच्या माध्यमातून पार्थ दादा चषक 2022 पहिला दिवस आहे. पहिला दिवस रात्र अशा प्रकारे ही स्पर्धा आहे. 2 पूल एका दिवशी या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट होणार आहेत आणि विशेष म्हणजे 2 पूल मधून 2 संघ क्वार्टर फायनलला एका दिवशी पात्र ठरणार आहे. त्यामुळे वॉरियर्स बारामतीला देखील पुढे एक संधी आहे. यानंतर त्यांची मॅच आपल्याला पुन्हा एकदा बघायची आहे. अत्यंत सुंदर आयोजन या स्पर्धेचं आपण बघतोय. खरं तर पहिल्या मॅच मध्ये थोड्याफार फरकाने मागे राहिल्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये पुन्हा एकदा या 2 संघांना संधी आहे आणि खूप चांगला चेंडू इथे गोलंदाज तुषार झगडेने देखील बारामतीसाठी सातत्यानं अनेक चांगल्या इनिंग्स मैदानामध्ये पेश केलेल्या आहेत गोलंदाजीमधून. आज तुषार झगडे परत एकदा एक नामवंत गोलंदाजांच्या श्रेणीमध्ये त्याचा समावेश होतोय. तर यंगर्स तथा महात्मा फुले यंगर्स साठी तो गोलंदाजी करताना आपण बघतोय. आज तुषार झगडेला उजव्या हाताने ओव्हर द विकेट करमाळा संघाचा खेळाडू समोर आहे. पाहिजे फ्लिकचा प्रयत्न होता, चेंडू पॅड वरती आदळल्यानंतर पॉइंटचा क्षेत्ररक्षक खूप वेगाने तिथे पोहोचला. 1 धाव घेतली गेली आणि एका धावेबरोबर धाव फलकाला इथे पाहू शकतो आपण सुरुवात होते. 7 धावा. षटक क्रमांक पहिलं व्हेरी फर्स्ट बॉल तुषार झगडेच्या पहिल्या चेंडूवरती षटकार अविनाशने खेळला होता. त्यानंतर तुषार झगडेने सुद्धा 2 चेंडू चांगले कमबॅक करून निर्धाव टाकले. परत एकदा एक लेग बाईच्या रूपानं धाव मात्र दाखल होते. धाव फलकावरती इथे आहेत त्या 7 धावा. तुषार झगडे समोर फलंदाज. हो बॅकफुटला जात स्क्वेअर कट करायचा होता. चेंडू आतमध्ये आला आणि पोझिशन जी महत्वाची होती मात्र त्या पोझिशन मध्ये नव्हता. चेंडूच्या बाउन्सचा अंदाज तुझा फलंदाजा बऱ्यापैकी फसला आणि चेंडू यष्टीरक्षक पप्पू जगतापच्या हातामध्ये ठरेल निर्धाव. स्ट्राईक एंड वरती अभिजित, नॉन स्ट्राईक एंड वरती अविनाश आणि ही जोडी मैदानामध्ये खेळणार आहे करमाळा संघाकडून. करमाळा विरुद्ध बारामती अशी लढत आपण बघू शकतो. विशेष म्हणजे पहिल्या पूल मध्ये 2 बारामतीच्या संघांना प्रवेश मिळालेला. हो स्लोवर 1 होता. शफल होत चेंडूला ग्लान्स करायचा प्रयत्न होता, तिथे फसला. लेग बाईकचा इशारा मिळेल पंच संजय भालेराव सरांकडून. मात्र 1 धाव इथे नोंदवली जाते. धावफलकावरती 8 धावा. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये संपल्याचा निर्वाळा असेल. व्हेरी फर्स्ट बॉल षटकार खेळल्यानंतरही तुषार झगडेने इथे केवळ 8 धावांवरती ओव्हर संपवलेली आहे. हे महत्वाचं आहे. कम बॅक करता आलं पाहिजे तुम्हाला. वास्तविक जीवनामध्ये सुद्धा आपण पाहतो खूप वेळा मागे जावं लागतं. अनेक मागच्या 2 वर्षाचा जो पॅन्डेमिक होता, कोविड पॅन्डेमिकमुळे अनेक लोकांवरती असं अरिष्ट कोसळलं होतं. परंतु संकटांवरती मात करत पुन्हा एकदा नवी वाट कशी शोधायची आणि त्यावरती यश कसं मिळवायचं हे तुम्हाला क्रिकेटमध्ये बघायला मिळेल आणि दुसरं तुम्हाला हे ज्ञानेश्वर मामा जगताप यांच्याकडूनही बघायला मिळेल.
धावफलकावरती आहे 8 धावा. कठीण परिस्थिती समोर असताना देखील डगमगून जायचं नसतं. आपली वाट आपण निर्माण करायची असते आणि त्यासाठी दुसऱ्याची वाट लावायची गरज नाहीये. स्वतःची वाट तुम्ही आरामात निर्माण करू शकता आणि स्वतः पुन्हा एकदा यशाच्या शिखरावरती पोहोचू शकता. इथे बघायचंय पहिल्या षटकामध्ये षटकार ठोकल्यानंतर चेंडूवरती षटकार खेळल्यानंतर तुषार झगडेनं काय सुंदर कमबॅक केला. डाव्या हाताने राऊंड विकेट टाकलेला हा चेंडू विक्रांत निंबाळकर. सुंदर चेंडू होता, उजव्याच्या बाहेर टाकला. यावेळेस फलंदाजाला स्क्वेअर कट खेळायचा होता, खरं तर तिथे प्रयत्न फसला. चेंडू ठरेल निर्धाव. यंगर्स बारामतीचे खेळाडू, खरं तर इम्रान पठाण सारखा अनुभवी खेळाडू, पप्पू जगताप अनुभवाचं खूप मोठं भांडार आहे आणि त्याचबरोबर काही नवीन खेळाडू देखील या संघामध्ये आहेत. अनेक नवीन खेळाडू, मला ते गणेश डेरे सुद्धा इथे दिसतो. यस, अनेक अनेक नवीन खेळाडू इथे या संघामध्ये आहेत. स्वप्नील साळुंखेला देखील आपण पाहतोय. तुषार झगडेने षटक टाकलं. विक्रांत निंबाळकर, प्रवीण भोसले हे एक अनुभवाचं दुसरं एक नाव आहे. प्रवीण भोसले हा देखील अनुभवी खेळाडू या संघामध्ये आहे. अनुभव त्याबरोबरच नवीन खेळाडू, असं असं काहीच चित्र यंगर्स मध्ये. ओहो, बाहेरची कड आणि पप्पू जगतापच्या हातामध्ये चेंडू. फलंदाज होईल बाद. धक्का पहिला. आणि विशेष म्हणजे दुसरं निर्धाव षटक पुढच्या आजच्याच मॅच मध्ये येईल का पाहायचं. विक्रांत निंबाळकरने पहिले 4 चेंडू ओळीनं निर्धाव टाकलेले आहेत. परत एकदा विक्रांत निंबाळकर. याबरोबर हो निर्धाव षटक मात्र येऊ शकलेलं नाही. इथं एक धाव, एका धावेबरोबर धावफलक हळुवारपणे पुढे पोहोचतोय. 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आरसीसी करमाळा विरुद्ध महात्मा फुले बारामती या दोन संघामध्ये ही मॅच आपण बघू शकतो. बारामतीच्या क्रिकेटला खरं तर सोन्याचे दिवस झळाळी ज्या खेळाडूंनी दिली त्यामध्ये पप्पू जगतापचं नाव अग्रक्रमाने येईल. याबरोबरच ड्राईव्ह केलाय चेंडूला, स्क्वेअर ड्राईव्ह. डीप कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक समोर आहे. धावफलकावरती वाढ होते. 10 धावा. षटक क्रमांक 2 ची समाप्ती होईल. 2 षटकांचा खेळ संपला. 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आरसीसी करमाळा. नवीन 3ऱ्या क्रमांकाचं षटक इथे सुरू होणार आहे. पप्पू जगताप अनुभवाचं दुसरं नाव आहे. विशेष म्हणजे अनेक उन्हाळे पावसाळे ज्या खेळाडूंनी बघितलेले आहेत. बारामती यंगर्सचा संघर्षमय प्रवास ज्यानं बघितलेला आहे आणि संघर्षातून निश्चित प्रकारे या संघाला तावून सुलाखून निघताना यशाच्या शिखरावरती पोहोचलेलं सुद्धा या खेळाडूंनी बघितलेलं आहे. आज पुन्हा एकदा निश्चित प्रकारे नवीन खेळाडूंसाठी तो दुसऱ्या एका टीम मधून मैदानामध्ये आलेला आहे. ही निश्चित खचितच आनंदाची गोष्ट आहे. आज या नवीन खेळाडूंना निश्चित त्याच्या अनुभवाचा देखील फायदा. तुषार झगडे, विक्रांत निंबाळकर या 2 गोलंदाजांनी पहिल्या 2 षटकामध्ये काय सुंदर गोलंदाजी केली. अजूनही असे काही उदयोन्मुख खेळाडू आहेत, म्हणजे सगळे तसे तेजस्वी सूर्य आहेत. काही सूर्यास्ताकडे गेलेले आहेत, काही मध्यान्नीकडे आहेत, तर काहींचा आत्ताच झुंजू मुंजू झालेला आहे. चेंडू आपण बघू शकतो. चेंडू डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा.
धावफलकावरती 19 धावा. षटक तिसरं सुरू आहे. तुषार झगडे उजव्या हाताचा फलंदाज महेश, मिडल ऑफ द बॅट. आपण या गोष्टीला अत्यंत महत्व असतं क्रिकेटमध्ये. बॅट जर तुमच्या बॉलवरती मिडल होत असेल, बॉल जर बॅटवरती मिडल होत असेल, तर अशा परिस्थितीमध्ये त्या फलंदाजाला रोखणं हे निश्चित अवघड ठरत असतं. आणि इथे पहिला चेंडू आपण पाहिला की खोलवर टप्प्याचा चेंडू त्याने सरळ बॅटने खेळलं, मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू 4 धावांसाठी. त्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव तुषार झगडेकडून. धावफलकावरती 19 धावा. षटक क्रमांक तिसरं. प्रत्येक मॅच 6 षटकांची करण्याचा निर्णय आपण घेतोय. ही एक चांगली गोष्ट आहे. दर्जेदार अंपायर्स इथे आहेत. हो इथे पाहायचंय, सुंदर फेक होती मात्र लेग बाईसचा इशारा येईल. 1 धाव. धावफलकावरती पुढे. स्कोअर 20 धावा. या अगोदरचं विक्रांत निंबाळकरचं षटक अप्रतिम होतं. केवळ 2 धावा त्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च करत असताना दुसऱ्या षटकामध्ये तुषार झगडेला 10 धावा मोजाव्या लागलेल्या आहेत. या खेळपट्टीवरती धावा बनतात कारण धावांचा पाठलाग आपण पाहिलेला आहे. मी दुसरी मॅच बघितली मात्र तिसऱ्या षटकामध्ये सामना संपला होता. आपण तिसरी मॅच बघितली मात्र 5व्या षटकामध्ये 79 धावांचं आव्हान पार झालेलं आहे. त्यामुळं ही विकेट जरी वेगवान विकेट असेल तरी फलंदाजांसाठी निश्चित पोषक आहे. कारण तुम्ही टेनिस बॉलवरती खेळता ऍज कम्पेअर लेदर बॉल. टेनिस बॉल मध्ये खूप फरक आहे. गवत असेल तर बाउन्स लेदर बॉलला मिळत असेल तर तो फलंदाजांना कदाचित त्रासदायक ठरत असेल, जाचक ठरेल. परंतु टेनिस बॉलला जर बाउन्स जितका जास्त मिळतो ना तेवढा तो बॉल फटका खेळायला सोपा ठरतो. त्यामुळे गोलंदाजांचं सुद्धा इथे स्किल लागणार आहे. असं नाही की टर्फ विकेट आहे मग बॉल बाउन्स फायरी विकेट आहे तर आम्ही कशी गोलंदाजी करू तर चालेल, अजिबात नाही. इथे तुम्हाला खेळपट्टीचा रंग ओळखूनच गोलंदाजी करायची आहे तरच तुम्ही फलंदाजावरती अंकुश ठेवू शकता. अन्यथा फलंदाज तुमच्यावरती स्वार व्हायला या खेळपट्टीवरती वेळ लागत नाही. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 22 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आरसीसी करमाळा. तर 4थं षटक इथे होईल सुरू आणि पुन्हा एकदा पुढच्या 3 षटकामध्ये आपण ऐकाल बारामतीचाच एक सुमधुर गोड आवाज. आदरणीय मामा. धन्यवाद नरेश सर. 3 षटकांचं काही पूर्ण झालेलं आहे. 1 बाद 22 अशी धावसंख्या धावफलकावर आहे. आपण पाहत आहात पारदादा पवार चषक 2022 या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आहे. खरं तर आपण गेल्या काही दिवसांपासून लीग मॅचेस जे बघतोय त्यातलाच हा प्रकार पण आज थोडासा वेगळा सगळ्यांच्या दृष्टीनं म्हणजे खास करून ऑफिशियल्स लोकांच्या दृष्टीनं त्यांची परीक्षा बघणारा प्रकार आहे. कारण एका दिवशी 2 टीम, एरवी एक टीम आपण क्वार्टर फायनलला जाताना बघायचो किंवा 5 दिवसांची मॅच असेल तर एक टीम सेमीफायनलला जाताना बघायचो. पण आज आपल्याला 2 टीम्स क्वार्टर फायनल मध्ये जाताना पाहायला मिळणार. एक दिवसाच्या सत्रातली आणि एक सायंकाळच्या सत्रातली. 6 आणि 6 रोज 12 मॅचेस आपल्याला बघायला मिळणार आहेत. दरम्यान आपण मैदानाकडे जात असताना एक आकर्षक फटका बघतोय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून मारलेला देखना षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावफलक हलतोय, पोहोचतोय 28 धावांवर. 28. चॉईस निर्माण झालेला आहे. जसं एरवी आता 6:30ला सामना संपणार आहे म्हणजे संपणार आहे त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्या वेळेमध्ये आपला वेळ ऍडजस्ट करणं, मैदानाकडे येणं, मॅच बघणं हे चालायचं. मैदानामध्ये उंच फटका मारलेला आहे. चेंडूच्या खाली कुणाल धावत जातोय, सुंदर झेल घेतोय. कुणाल निकमचा अप्रतिम झेल. थँक्यू डीजे. रोज किमान 6.5 तासाचं क्रिकेट आपण 7 तासाचं क्रिकेट 6 तास मॅचेस आणि 1 तास एक्स्ट्रा पकडला तर 7 तासाचं क्रिकेट दिवसभरामध्ये आपण प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून द्यायचो.
पण आज त्यांच्याकडे चॉईस असा आहे की 7 आणि 7 14 तास, किमान 13-14 तास त्यांना क्रिकेट बघायला मिळणार आहे. पण तो टाइम आपण वाचवण्याच्या दृष्टीनं दिवसाचे सामने होणार आहेत ते दिवसात संपवणार आहोत. म्हणजे आत्ताची जी क्वार्टर फायनल आहे ती 6:30च्या आतमध्येच आपल्याला संपवायची आहे. लाईट तोपर्यंत ऑन होणार नाही आणि जेव्हा दुसरं पूल आहे त्यावेळी लाईट्स ऑन होतील. त्यामुळं माझी विनंती राहील की आपण वेळ सगळ्यांनी वाचवत राहूया. 2 मॅचमुळे आपला मधला वेळ वाचलेला आहे. त्या दोन्ही टीमचं खरं तर अभिनंदन, त्यांनी एकतर्फी विजय मिळवलेले आहेत. आणि प्रेक्षकांना अशी चॉईस आहे की त्यांना त्यांच्या वेळेनुसार आता मैदानाकडे येता येईल. म्हणजे ऊन, काही जणांना ऊन आवडत नाही, उन्हात बसून मॅच बघण्यापेक्षा मग घरीच थांबूया, लाईव्ह बघूया आणि ऊन कमी झाल्यावर मैदानाकडे येऊया, ही चॉईस त्यांच्याकडे उपलब्ध असेल. शिवाय निवांत गॅलरीमध्ये सायंकाळी भेळ, मुरमुरे, चणे फुटाणे, वडापाव खात खात मॅच बघता येणार आहे. त्यामुळे बारामतीकरांसाठी एक खूप वर्षानंतर नामी संधी बबलू शिंदे आणि त्यांच्या टीमने उपलब्ध करून दिलेली आहे. खास करून पारदादा फाउंडेशन यांनी उपलब्ध करून दिले असं म्हणावं लागेल, कारण ते फाउंडेशन पार्थ दादा पवार यांच्या नेतृत्वाच्या बाबतीत जेव्हा उगम झालेला आहे तेव्हापासून सामाजिक क्षेत्रामध्ये खास करून पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर काम करत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्याची प्रचिती आपल्या सगळ्यांना येईलच. तो काळ दूर नाहीये की पार्थ दादा पवार हे नाव महाराष्ट्रामध्ये सर्व दूर पसरलं जाणार आहे. मैदानामध्ये मात्र पडझड होते आहे. एक मोठा बळी, महत्वाचा बळी या ठिकाणी मिळतोय. सावंत पॅव्हलियन मध्ये, दुसरा सावंत मैदानामध्ये. खर तर भारताचा इतिहास फार प्राचीन आहे आणि त्या प्राचीन इतिहासामधले जी पात्र आहेत, जमीनदार, सामंत, त्यावेळी सामंत हा शब्द वापरला जायचा त्यासाठी, त्याच्या नंतर अपभ्रंश होऊन सावंत झालं आणि हे आपल्या त्या काळातले जहागीरदार. खर तर जहागीरदार हा शब्द आपण आता वेगळ्या अर्थाने वापरतो एकमेकांना बोलताना, पण सध्या बापू सावंत मैदानामध्ये आणि या बापूवर फार मोठी जबाबदारी येऊन ठेपलेली आहे, कारण 4थ्या षटकामध्ये आपण जात असताना 28 धावाच फक्त फलकावर आहेत. शेवटचे 12 चेंडू बाकी आहेत. माझ्यासोबत समालोचन कक्षामध्ये आमचे मित्र गुरुवर्य नरेश डोमे सर आहेत, त्याचबरोबर आमचे दुसरे मित्र प्रशांत आदवडे सर आहेत. आणि आता प्रशांत आदवडे सरांना बारामती आवडायला लागलेली आहे. जेव्हा आमची पहिली भेट झाली होती तेव्हा वाटलं नव्हतं योगायोग इतक्या वेळा येईल की प्रशांत सर वारंवार बारामतीमध्ये असतील आणि आता बारामती त्यांना आवडायला लागलेली आहे. नरेश सरांना तर अगोदरच आवडत होती, आता प्रशांत सरांनाही आवडायला लागलेली आहे. आणि बारामतीकरांना पण हे 2 व्यक्तिमत्व आवडायला लागलेली आहेत, नरेश सर आणि प्रशांत सर. त्यामुळे बारामतीमध्ये त्यांचे चाहते आता वाढत चाललेले, फॅन क्लब वाढत चाललेला आहे. त्यांचं कौतुक होतं बारामतीमध्ये, कारण क्रिकेटची सर्वंकष माहिती जेव्हा मिळते तेव्हा जो दर्दी क्रिकेट रसिक असतो त्याला मजा येते. ज्याला खरं क्रिकेट आवडतंय त्याला महाराष्ट्रातले खेळाडू माहिती आहेत आणि त्या खेळाडूंचा इतिहास या दोघांना माहिती आहे. त्यामुळे यांची कॉमेंटरी ऐकताना त्या खेळाडूबद्दल डिटेल्ड माहिती मिळते आणि म्हणून प्रेक्षकांना मजा येते. एक अफलातून झेल घेण्याची संधी होती संग्रामकडे, पण ऐन मोक्याच्या क्षणी चेंडू सटकतोय हातामधून, तो स्टिक होण्याच्या ऐवजी खाली पडतोय आणि धाव मात्र मिळते. 2 एकूण धावा होत आहेत. 31, 3 बाद 31. सगळ्याच गोष्टी बदलत चाललेल्या आहेत आणि त्या नुसत्या बदलत नाहीत तर त्या विचित्र पद्धतीने बदलत आहेत. क्रिकेटचा इतिहास जर आपण बघितला तर एकेकाळचं संत क्रिकेट आणि अलीकडचं वेगवान क्रिकेट, आकर्षक टायमिंग, अफलातून फटका, निश्चित षटकार, त्या फटक्यावर षटकाराची मोहर उमटवली होती. षटकार.
पुन्हा आकर्षक फटका, यावेळी प्रमाणापेक्षा जास्त उंच चेंडू जातोय, त्याचा फटका फलंदाजाला बसणार. अप्रतिम झेल कुणाल निकमचा. पण ते काय कामगिरी करतायत यावर त्यांचं या स्पर्धेतलं भवितव्य अवलंबून आहे, कारण ही शेवटची संधी आहे दोन्ही संघांनी आपला पहिला एक सामना गमावलेला आहे आणि त्यांना पुढे जायचं असेल तर हा सामना जिंकण्याशिवाय पर्याय नाही. डू ऑर डाय, या अवस्थेमध्ये ते पोहोचलेले आहेत. मिस्टर ओमी शिंदे, ही इज अ बिग फॅन ऑफ क्रिकेटचा फार मोठा चाहता ओमी शिंदे. मैदानावर काही काळ सूर्यकिरण ढगांच्या आड जात आहेत. खोल टप्प्याचा चेंडू, वेगवान फेकी करण्याचा प्रयत्न होता, एक धाव मिळते. या एका धावेने धावफलकाकडे आपण जाऊया. धावफलकावर 39 धावा, 39. हॅलो 39. फुलटॉस चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने मारलेला खणखणीत चौकार. कुणाल निकमचा फुलटॉस चेंडू, त्याचा खरपूस समाचार घेतला शरदने. या चौकाराने 43 धावांवर पोहोचतोय आरसीसी करमाळा. पुन्हा फ्रंट फुटवर जाऊन कव्हरच्या दिशेने मारलेला फटका. सुंदर पदल आली, त्याचा वापर करतोय शरद आणि या पदल आली त्याच्या जोरावर आणखी एक धाव मिळवतोय. एकूण धावा 44, 44. यावेळी मात्र थोडासा लेझी फटका, एक धाव नक्की मिळवून देतोय. यष्टीरक्षक पप्पू जगताप, संघनायक इम्रान पठाण, संग्राम निंबाळकर, शरद पवार, तुषार झगडे, कुणाल निकम, श्री थोरात,
आकाश काळे हे खेळाडू या टीम मधून खेळतायत आणि आपलं नशीब पुन्हा एकदा आजमावण्याची संधी त्यांना चालून आलेली आहे. या सामन्यात त्यांनी विजय मिळवला तर पुन्हा त्यांना जिवंत होण्याची संधी आहे. एक लाईफ लाईन आहे त्यांच्यासाठी अँड बिग लाईफ लाईन. खरं तर या स्पर्धेसाठी ज्यांनी आपल्याला चषक दिलेला आहे दुसऱ्या क्रमांकाचा ते आमचे मित्र आणि बारामतीचे उत्कृष्ट माजी अष्टपैलू खेळाडू सारस भोसले यांचं आगमन झालेलं आहे. सारस भोसले आपलं स्वागत आहे. यावेळी त्याचा अभाव आपण बघितला शरदच्या आणि त्यामुळं चेंडू आणि बॅट आणि बॉलचा काही संबंध नाही आला. हेमंत धोत्रे बारामतीचा उत्कृष्ट माजी वेगवान गोलंदाज मिस्टर हेमंत याचे आगमन होते. आपलं स्वागत आहे. धाव फलकावर 46 धावाला 46. या लाईफ लाईनच्या साह्याने महात्मा फुले क्रिकेट क्लब काय कमाल करणार आहे हे पाहणं औत्सुक्याचं आहे. त्यांचा प्रवास रंजक ठरणार आहे या पूल मधला, कारण त्यांच्याकडे ती क्षमता आहे. त्यांच्याकडे दुष्यंत इंगोले सारखा फलंदाज आहे, रणजित माफ करा पप्पू जगताप सारखा फलंदाज, इम्रान पठाण आहे, श्री आहे, कुणाल निकम आहे, शरद आहे आणि या खेळाडूंच्या जोरावर लागोपाठचे खेळाडू या ठिकाणी रनआउट होताना दिसत आहेत. धाव फलक 3. हे पहा, सुरुवातीला फलंदाजी करताना RCC करमाळा 47 धावा केलेल्या आहेत. जिंकण्यासाठी 48 धावांचं आव्हान महात्मा फुले क्रिकेट क्लबला करावं लागणार आहे. दुसऱ्या इनिंग कडे जाणार आहोत आपण 2 मिनिटांमध्ये. तोपर्यंत म्युझिकल ब्रेक घेऊया, सेकंड इनिंग कडे जाऊया. या स्पर्धेचं पहिलं पारितोषिक पार्थ दादा पवार ट्रॉफी 2022. प्रथम पारितोषिक 2 लाख रुपये व चषक अजिंक्य भाऊ ढमाळ यांच्याकडून. दुसरं पारितोषिक 1 लाख रुपये व चषक विक्रमसिंह निंबाळकर यांच्याकडून. तिसरं पारितोषिक 51,000 सचिन शेट आवाळे यांच्याकडून. चतुर्थ पारितोषिक 31,000 व चषक प्रशांत नाना भोईटे यांच्याकडून. मॅन ऑफ द सिरीज शशांक भैया झगडे यांच्याकडून ऍपल फोन. बेस्ट बॅट्समन 10,000 रुपये वैभव वसंत पारधे. बेस्ट बॉलर 10,000 रुपये वैभव वसंत पारधे. बेस्ट बॅट्समन ऑफ द डे वेलकम स्पोर्ट्स बारामती. बेस्ट बॉलर ऑफ द डे SK स्पोर्ट्स बारामती. सगळ्या बक्षीस दात्यांचे विशेष आभार. ज्यांनी आम्हाला ट्रॉफीज दिल्या त्यांचे विशेष आभार. ज्यांनी सहकार्य केले त्या प्रत्येक स्पॉन्सर्स पार्थ दादा फाउंडेशनच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद. आणि आपण आता दुसऱ्या इनिंग कडे जाणार आहोत. तोपर्यंत छोटासा म्युझिक आपण ऐकणार आहोत आणि त्यानंतर आपण थेट जाणार आहोत पुन्हा प्रशांत आदवडे सरांकडे. सोहळ्याच्या निमित्तानं आयोजित पार्थ पवार चषक 2022 आपण एक अतिशय सुंदर अशी स्पर्धा पाहतो आहे. पार्थ पवार फाउंडेशनच्या वतीनं या संपूर्ण स्पर्धेचं दिमागदार आयोजन आणि पहिला असा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवरती होतोय, जिथे आपण रजनी स्पर्धा बघणार आहोत. प्रकाश झोतातला क्रिकेटचा खेळाचा आनंद या ठिकाणी घेणार आहोत. आता करमाळा संघाचा विचार केला तर एक चांगला संघ निश्चित आहे, परंतु त्यांचे बॅट्समन क्लिक होत नाहीत. आता तुम्ही बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. धावफलकावरती एकूण धावांचा विचार केला तर एकूण धावा आहेत 47 आणि 48 धावांचं आव्हान. हे आता मापक आहेत की नाही हा प्रश्न जो आहे, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मैदानामध्ये मिळवायचं आहे. दुसऱ्या बाजूला
महात्मा फुले क्रिकेट संघाचा पहिला पराभव त्यांच्या जिवारी लागला असेल आणि त्यामुळे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी ते शर्तीचा प्रयत्न करतील, निकराची झुंज देतील आणि या 47 धाबा 48 धाबा डिपेंड करण्याकरता येथे RCC देवीचा माळ करमाळा संघ तो देखील शिकस्त करेल, कारण इथे जिंकला नाहीत तर तुमचा प्रवास संपणार आहे. त्यामुळे अस्तित्वाची लढाई आहे दोन्ही संघांसाठी. 2 लाखाचे पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक आपण पाहतोय. अजिंक्यभाऊ ढमाळ, अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस हवेली यांच्या वतीनं. मैदानात जास्त वेळ जाऊन देऊ नका प्लीज, मॅच सुरू करायचं आहे. यानंतर होणारा सामना, त्या सामन्याची अनाउन्समेंट आपण निश्चितच करतो आहे. मी विनंती करतो आहे बारामती वॉरियर्स संघाचे कॅप्टन, बारामती वॉरियर्स संघाचा कॅप्टन किशोर लबे, आपण प्लीज या व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. कुणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका, पाहत राहा मॅचचा दुसरा पडाव. 48 धाबांचं आव्हान या ठिकाणी ठेवलं गेलं. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. स्वप्नील आपल्या कोट्यातलं पहिलं षटक टाकण्याकरता सज्ज होतं, तर खेळाची जबाबदारी असेल आकाशची. श्री आणि आकाश ही जोडी मैदानामध्ये आहे. चला मी आपल्याला विनंती करतो जास्त वेळ जाऊन देऊ नका, कारण सकाळचं सत्र उशिरा सुरू झाले. इथून अजून 2 मॅच अतिशय महत्वाच्या आहेत. प्रमुख गोलंदाज म्हणून गोलंदाजी मार्कवर स्वप्नीलला आपण पाहणार आहोत. क्षेत्ररक्षण, फ्लाइंग स्लीप, एक गली पॉइंट, त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ साईडला 5 क्षेत्ररक्षक, ऑन साईडला एकूण 3 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये, तर डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक सीमारेखेवरती. ऑल राईट, ऑल सेट, लेट्स प्ले. पहिला चेंडू बॅटची कड घेतोय आणि फ्लाइंग स्लीप मध्ये होतो. क्षेत्ररक्षण तितकंसं चांगलं होत नाहीये. एकेरी धाबेनं फलंदाज आकाश आपलं खातं खोलते. पहिल्या मॅच मध्ये आकाशने सुरुवात छान केली होती, परंतु एक मोठी इनिंग ज्यावेळेला खेळायची असते त्यावेळेला तो बाद झाला, संयमाचा बांध तुटला होता. सुरुवात त्याने 2 मोठे फटके खेळले होते आणि त्यावेळेला वाटलं होतं की मोठी इनिंग तो खेळेल, अशा वेळी त्याचा बळी गेला होता. नगरपालिका एन कंड गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. गोलंदाजी करण्याकरता स्वप्नील या षटकातला पहिल्या षटकाचा खेळ आहे आणि दुसरा चेंडू टाकण्याकरता सज्ज होतोय. त्यावेळेला हवे चेंडू आहे, बघूया काय करतोय. मिडऑफच्या डोक्यावरून खेळलेला चांगला फटका. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, त्याला कोणती संधी नाही. चेंडू सीमा पार जाईल. अतिशय खणखणीत सणसणीत चौकार. श्रीच्या बॅटमधनं एक चांगला फटका. टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा चेंडू होता. टप ऑफ द बॉल जात या चेंडूला मिडऑफच्या डोक्यावरून खेळून काढलेला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये येतोय, तर मिडऑफचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे. यावेळेला कुटपद चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु चेंडू बॅटमध्ये येत नाहीये. फाईन लेग मध्ये खराब क्षेत्ररक्षण होतंय आणि त्याचा फायदा घेत दोन्ही फलंदाज 2 धाबा आरामात पूर्ण करतायत. आता शप्पल झाला होता बॅट्समन, खूप चांगला चेंडू होता. उसळी घेणारा, शरीराचा जवळ जवळ छातीच्या दिशेने येणारा चेंडू होता आणि या चेंडूला ऑन साईडला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू नीटचा बॅटवरती येत नाही, बॅटची कड घेतोय आणि फाईन लेग क्षेत्रामध्ये येतोय. फाईन लेग क्षेत्रामध्ये जर झेल पकडला असता तर पहिलं यश गोलंदाजाला प्राप्त झालं असतं. क्रिकेटमध्ये जर तरला कुठेच तारा नाहीये. यावेळेला ऑन साईडला एक बोलचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू ऑफस्टंपच्या खूपच बाहेर आहे. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, तिथे जातोय. एकेरी धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोचते ती एकूण 8 वरती. 48 धावांचं आव्हान या ठिकाणी ठेवलं गेलेलं आहे. सामना सुरू आहे. महात्मा फुले क्रिकेट 11 वर्सेस RCC देवीचा माळ करमाळा या 2 संघांदरम्यान. आणि आता किशोर लबे मंद मंद पावलाने या ठिकाणी दाखल झालेले आहेत. पुढच्या मॅचची तयारी होते आहे. या बला चांगला फटका खेळला सुंदर पद्धतीनं ऑन साईडला शपलून स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलेला एक दर्जेदार फटका. चेंडू सीमा पार, धाव मिळतील सा, येतोय एक उत्तुंग षटकार. फटका सुरेख फलंदाजी तो करतोय. शप्पल झाल्यानंतर मिडल आणि ऑफस्टंपच्या आसपासचा चेंडू भिरकावून दिलाय. तशाच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये, चेंडू सीमा पार प्रेक्षकांच्या स्वागतासाठी जातोय. एक अप्रतिम फटका, आणखीन एक उत्तुंग षटकार आकाशच्या बॅटमधनं.
च्या बॅटमध्ये खडखडीत चौकार. पहिल्या षटकानंतर धावफलकामध्ये 20-48 धावांचा पाठलाग करत असताना पहले ओवर का खेल बिल्कुल समाप्त होता हुआ। रन संख्या कुल मिलाकर 20 रन। जीतने के लिए 48 रनों की जरूरत है। अब जाकर गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ। श्री जो 6 पर बल्लेबाजी कर रहे हैं। फील्डिंग ऑन साइड पर एक फाइन लेग है। स्क्वायर लेग का खिलाड़ी एक बार फिर थोड़ा सा क्या मिड विकेट क्षेत्र की तरफ जाएगा। फील्डिंग में थोड़ा बदलाव करना चाहते हैं। इस वक्त आपको विकेट की तलाश रहनी चाहिए, क्योंकि एक ही मंत्र आपके पास है, वो है विकेट का। विकेट ही आपको बचा सकते हैं। करबला टीम आपके लिए डू और डाई वाला मैच है। बैंक बैलेंस कम है, दमकम ज्यादा लगाना पड़ेगा। महेश गेंदबाजी करने के लिए तैयार। इस पर खाली जगह पर खेलते हुए गैप में खेलते हुए गेंद बाउंड्री की तरफ जाते हुए पीछा तो कर रहे, गेंद नहीं रुकने वाली है। शानदार स्ट्रोक, दमदार बल्लेबाजी, गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन। इस पर आगे आके खेलने का जो प्रयास किया गया, स्ट्रोक अच्छा था, स्टंप को गेंद लगी, उसके बाद मिड ऑफ की तरफ जाते भी। इससे पहली वाली गेंद आप देखिए तो मिड लेग स्टंप पर थी, तो बल्लेबाज थोड़ा सा सफल हुए और फाइन लेग और स्क्वायर लेग के बीच जो पास था, उस पास लेग को चीरती भी गेंद गोली के रफ्तार के साथ बाउंड्री लाइन के बाहर जाती भी। एक अच्छा स्ट्रोक बल्लेबाज श्री की तरफ से। श्री के बल्ले से यह दूसरा चौका। रन संख्या कुल मिलाकर 25 रन। कदमों का इस्तेमाल किया, हवा में गेंद है, लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद है, लेकिन दो खिलाड़ियों के बीच ये गेंद गिरती भी। 2 रन लेने का मौका मिलेगा बल्लेबाज श्री को। दूसरे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है। बल्ला गेंद के ऊपर भारी है। रन संख्या 27 रन बगैर किसी नुकसान के। महात्मा फुले क्रिकेट 11 की टीम इस मुकाबले में पूरे जो कि संकल्प के साथ उतरी है। इरादे मजबूत है, दमदार स्ट्रोक, पुल, पावरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल, मैग्निफिसेंट बैटिंग, शानदार बल्लेबाजी खास करके श्री द्वारा। बैटिंग में श्री के बल्ले से एक बार फिर कमाल का स्ट्रोक है। आकाश के बल्ले से भी बहुत ही कमाल का स्ट्रोक आता है। गजब के बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों द्वारा। ये आकाश का एक कमाल का स्ट्रोक था, तीसरा छक्का इनके बल्ले से। ये भी छोटी गेंद है, हाफ ट्रैकर है। एक बार फिर बल्लेबाजों ने मेला लूटा है, गेंदबाज का दिल टूटा। गेंद बॉल लेने के बाद 6 रन। सुपर बैटिंग। मौका मिलेगा महात्मा फुले क्रिकेट 11 टीम को। और दूसरी तरफ से अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद। एक बार फिर मौका मिलेगा बल्लेबाज को आउट करने के लिए। खराब शॉट था बल्लेबाज का। पहले विकेट का पतन होता हुआ विकेट मिला है बापू को।
शुक्रिया जो हमारे स्पॉन्सर से वो बहुत ही अच्छा योगदान देते हुए मैदान के अंदर एक आंख में चुली चल रही है धूप और छाव के बीच। जल्दी विकेट मिला है बापू को। रन संख्या कुल मिलाकर 44 रन जीतने के लिए अब यहां से केवल 4 रनों की जरूरत है। स्ट्रोक अच्छा है, बुल के सर के ऊपर से कहते हुए खूबसूरती के साथ खिलाड़ी एक बार फिर लॉन्ग ऑफ की तरफ मौजूद है। शानदार फील्डिंग करते हुए 1 रन नहीं बचा पाएंगे। जीत की सुगंध बिल्कुल आ रही है महात्मा फुले क्रिकेट 11 टीम के लिए, जिन्होंने बहुत ही बेहतरीन प्रदर्शन किया इस मुकाबले में। फुल टॉस गेंद है, रडार में खिलाड़ी मौजूद है, क्या कैच हो जाएगा? गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई और ये विक्ट्री पंच लगाते हुए बल्लेबाज। इसी के साथ मुकाबला महात्मा फुले क्रिकेट 11 ने जीत लिया है और ये कह रहे टाइगर अभी जिंदा है, मजा आएगा। अगला मुकाबला बहुत क्रुशियल हो रहेगा, बहुत ही क्रुशियल हो जाएगा। एक बार फिर बारामती वॉरियर्स और महात्मा फुले क्रिकेट 11, ये बैटल है, ये लड़ाई है, दोबारा देखना आप जरूर चाहेंगे। लेकिन इस मुकाबले में मैन ऑफ द मैच कौन है, इसके बारे में थोड़ी देर के बाद चर्चा होगी।